म्यानमार, थायलंड आणि लाओस या तीन देशांच्या सीमा जिथं मिळतात त्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखलं जातं. हा भाग घनदाट जंगल तसंच डोंगराळ आणि पर्वतीय प्रदेशानं वेढलेला आहे. एकेकाळी केवळ अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेला हा भाग आता सायबर माफिया आणि मानवी तस्करीचा सर्वात मोठा अड्डा बनलाय. जगभरातील तरुणांना उच्च पगाराची नोकरी देतो असं आमिष दाखवून बोलवलं जातं आणि या गोल्डन ट्रँगलच्या परिसरातील छावण्यांमध्ये पोलीस ठेवलं जातं. या छावण्यांमध्ये तब्बल 700 ते 800 भारतीय नागरिक अडकल्याचा दावा केला जातोय. यात महाराष्ट्रातील 20 ते 25 जणांचा समावेश असून त्यातील बीडच्या एका तरुणामुळे हा सगळा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यानं जीव धोक्यात घालून त्याच्या पत्नीला फोन केला आणि गोल्डन ट्रँगल परिसरातील छावण्यांमध्ये अडकलेल्या लोकांचा कशा पद्धतीनं अमानुष छळ केला जातोय, त्यांना कसं ठार केलं जातंय तेही सांगितलं. सोबतच त्यानं एका मित्राला केलेल्या कॉलची ऑडिओ क्लिप देखील सध्या व्हायरल आहे. त्यातील हादरवून टाकणारा संवाद ऐकल्यानंतर पीडित तरुणाच्या आवाजातून मृत्यूची भीती आणि त्याची अगणितता स्पष्ट दिसून येते. पण बीडचा तरुण या जाळ्यात कसा अडकला, त्याच्यासोबत तिथे नेमकं काय घडतंय आणि त्याच्यासह इतरांच्या सुटकेसाठी सरकारकडून काय प्रयत्न होत आहेत, सगळी स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, बीडच्या केज तालुक्यातील नांदूरघाट येथील रहिवासी असणारा स्वप्नील काळुंके हा 24 वर्ष तरुण ग्राफिक्स आणि ॲनिमेशन डिझायनर आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं आपल्या मोबाईलवर थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकरीची ऑनलाईन जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीला स्वप्नीलनं प्रतिसाद दिल्यावर त्याला 70,000 रुपयांच्या नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं. त्यावर 4 जूनला तो पुण्याहून विमानानं थेट बँकॉकमध्ये पोहोचला. पण त्या ठिकाणी पाऊल ठेवताच त्याच्यासोबत भयंकर प्रकार घडत गेले. या संदर्भात 7 जूनला स्वप्नीलनं आपल्या जीव धोक्यात घालून पत्नी संगीता काळुंकेला कॉल करून सांगितलं की मला म्यानमार व थायलंडच्या सीमेवरील घनदाट जंगलाच्या छावणीत आणण्यात आलंय. माझा पासपोर्ट व सर्व कागदपत्र त्यांना हिरावून घेतलीये. इथं काम करण्यास नकार दिला की विजेचे शॉक देतात, अमानुष मारहाण होते. माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी 3 जणांना मारून टाकलंय. माझाही जीव धोक्यात आहे. मला इथून कसं तरी बाहेर काढा, अशा शब्दात स्वप्नीलनं आपल्या पत्नीकडे विनवणी केली आहे. दरम्यान स्वप्नीलनं त्याच्या बीड मधील एका मित्राला देखील कॉल केला असून त्या संदर्भातील ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. त्यात तो मित्राला म्हणतोय की मी घरी बसलो होतो त्यावेळी व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. त्या जाहिरातीत सोशल मीडिया हाताळण्याचं बँकॉकमध्ये काम असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावर मग मी बँकॉकला पोहोचलो. इकडे आल्यानंतर मला घ्यायला एक कार आली होती. पण कारमध्ये बसताच एका व्यक्तीनं माझ्या डोक्याला बंदूक लावली आणि माझ्याकडची सर्व कागदपत्र काढून घेतली. नंतर पुढे जंगल झुडपातून 2-3 दिवस प्रवास करत बेकायदेशीररित्या म्यानमारच्या सीमेवर आणलं. इथं मोठ्या कॅम्पसमध्ये शेकडो खोल्या असून एका खोलीत 10 जणांना कोंडून ठेवण्यात आलंय. या ठिकाणी 700 ते 800 भारतीय नागरिक असून 20 ते 25 जण महाराष्ट्रातील आहे. आम्हाला दिवसातून 2 वेळा अत्यंत निकृष्ट दर्जाचा डाळ भात दिला जातो. तसं त्या ठिकाणी आम्हाला 18-18 तास ऑनलाईन फसवणुकीचं काम करायला सांगतायत. ते काम केलं नाही तर मारहाण करतात, जेवण देत नाही, करंटचे झटके दिले जातात. एवढंच नाही तर नकार दिल्यावर थेट हत्या केली जाते. माझ्या समोर भारतातील एका UP बिहारच्या तरुणाला मारलं. ते सतत बंदूक घेऊन असतात, अशी थरारक माहिती स्वप्नीलनं आपल्या बीड मधील मित्राला दिली आहे. पुढे तो असंही म्हणाला की आम्हाला फक्त 10 मिनिटं मोबाईल दिला जातो, त्यामुळे तुम्हाला फोन करत जाऊ नको. मी कॉल करेल तेव्हाच उचल. जर मी फोनवर शिवी दिली तर समज मी खरं खरं बोलायला लागलोय. माझ्याशी बोलताना तुला काहीच माहिती नाही असं बोल. काही चुकलं तर लगेच मारून टाकतात. मी तुला इथले सगळे फोटो पाठवतो. मंडळी, अशा पद्धतीचा संवाद व्हायरल व्हिडिओ क्लिप मध्ये ऐकू येतोय. दरम्यान स्वप्नीलनं बीड मधील ज्या मित्राला कॉल केला होता त्याने या संदर्भात माहिती देताना म्हटलंय की मी राजकारणात सक्रिय असल्याने त्याने मला व्हॉट्सअपवर मदतीसाठी व्हॉइस कॉल करून तेथील संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मी त्याला काळजी घ्यायला सांगून मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय. तसंच त्याच्या कुटुंबियांना धीर देऊन पोलिसात घेऊन गेलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सर्वांना सुखरूप भारतात आणण्यासाठी मदत करावी ही मागणी करतोय, अशी माहिती स्वप्नीलच्या मित्राने दिली आहे. दरम्यान या प्रकरणी स्वप्नीलची पत्नी संगीता काळुंके यांनी बीड सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात एजंट आणि अनोळखी व्यक्तींविरोधात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट
आणि BNS कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महाराष्ट्रासहित भारतातील अडकलेल्या सर्व तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य आणि केंद्र पातळीवर हालचाली सुरू केल्यात. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे देखील पत्रव्यवहार केला असून ते सतत संपर्कात आहे. याशिवाय केंद्र सरकारने सुद्धा म्यानमारमधील भारतीय दूतावासाला पत्र दिल्याचं सांगण्यात येत आहे. बाकी या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचून सर्व युवकांना सुखरूप परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती SP नवनीत कावत यांनी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय तरुणांना ओलीस ठेवून आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचं रॅकेट चालवलं जात असल्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने IB अर्थात इंटेलिजन्स ब्युरो ही केंद्रीय गुप्तचर यंत्रणा देखील सक्रिय झाली. सोमवारी सकाळीच IBच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीड सायबर पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यांनी संगीता काळुंके यांच्या तक्रारीची प्रत, स्वप्नीलने केलेले व्हॉट्सअप कॉल्स आणि ज्या क्रमांकावरून संपर्क साधला होता त्या सर्व तांत्रिक बाबींची माहिती जाणून घेतली. त्यामुळे आता बीड सायबर पोलिसांच्या मदतीनं या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्याचं मोठं आव्हान IB समोर उभं आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत सरकार म्यानमार सरकारशी संपर्क साधून तेथील सरकारच्या मदतीनं काही रेस्क्यू ऑपरेशन राबवणार का, असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. बाकी स्वप्नील काळुंकेसह महाराष्ट्रातील आणि भारतातील 700 ते 800 तरुणांची कुख्यात गोल्डन ट्रँगल मधून केव्हा सुटका होते याकडे बीडसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.